तुम्ही निवडलेला मित्रांचा ग्रुप चुकीचा तर नाहीये ना? जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पूर्ण पहा. मूल्यवर्धनच्या तासिकेमध्ये आपण आज पुढचा पाठ घेणार आहोत. मित्रांचा समूह की कंपू. बघा, आपण जेव्हा विद्यार्थी दशेत असतो, मग शाळा असो किंवा कॉलेज, एखाद्या समूहाचा सदस्य असणं म्हणजे आमचा 5 जणींचा ग्रुप आहे, आमचा 10 जणांचा ग्रुप आहे, एखाद्या ग्रुपचा सदस्य असणं ही आपल्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असते. पण तो जो ग्रुप आहे तो निकोप समूह आहे का? मग तो समूह आहे की कंपू? मग समूह आणि कंपू यामध्ये नक्की काय फरक असतो? तर बघा, समूह, निकोप समूह म्हणजे काय? ज्या समूहामध्ये सर्वांना समान संधी असतात, कुणाचाही समूहामध्ये दबाव नसतो किंवा एकमेकांना प्रोत्साहन देतात, एकमेकांना चांगल्या सवयी शिकवतात, असा जो मित्रांचा ग्रुप असतो त्याला आपण समूह म्हणू शकतो. मग कंपू म्हणजे काय? तर कंपू म्हणजे असतो घातक समूह. म्हणजे काय? त्या समूहामध्ये आपल्याला एकाच व्यक्तीचं ऐकावं लागतं. एक ग्रुप लीडर असतो, तो सांगेल तसंच ऐकायचं. मग त्या चुकीच्या गोष्टी करायला त्या ग्रुपमध्ये भाग पाडलं जातं. ग्रुपचे जे मेंबर्स असतात त्यांना स्वातंत्र्य नसतं की मी काय केलं पाहिजे, मी कुठल्या प्रकारचे ड्रेस घातले पाहिजे, मी किती वेळ अभ्यास केला पाहिजे आणि किती वेळ खेळायला गेलं पाहिजे. या बाबतीत त्या ग्रुपमधल्या सदस्यांना स्वातंत्र्य नसतं किंवा ग्रुपमध्ये जे सांगितले त्यापेक्षा जर वेगळं वागलं तर लगेच त्याला ग्रुपमधून बाहेर काढून टाकलं जातं. मग आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे. मग त्या उदाहरणामध्ये समूह आहे का कंपू आहे हे मला तुम्ही सांगायचं. ठीक आहे? बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. 6 विद्यार्थ्यांचा, 6 मुलांचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपचं नाव आहे स्टार ग्रुप. त्या स्टार ग्रुपचा लीडर आहे, त्या स्टार ग्रुपमध्ये लीडर आहे, त्या लीडरचं नाव आहे नकुल. तर नकुल काय सांगत असतो त्या विद्यार्थ्यांना की आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट असलेले व्हिडिओ करायचे. म्हणजे सायकल चालवताना सायकल तिरपी तारपी चालवणं किंवा मग रस्त्यावर खड्डा आला तरी खड्ड्यामधून जोरात आदळणं, हे असे स्टंटचे व्हिडिओ आपल्याला करायचे आहेत आणि फेसबुकला ते पोस्ट करायचे आहेत. आणि हे असं केलंच पाहिजे असा दबाव समूहातल्या प्रत्येक सदस्यावर असतो. मग यांचा स्टार नावाचा जो समूह आहे तर कंपू आहे. सांगा बरं, कंपू आहे. कारण तिथं एक सांगन तेच ऐकावं लागतं, त्यांनी चुकीचं सांगितलं तरीही ऐकावं लागतं. बरोबर आहे? आता दुसरं उदाहरण बघ. दुसरा ग्रुप आहे, समूहाचं नाव आहे चेस लव्हर्स. या समूहामध्ये सगळेजण एकत्र येऊन, या समूहाचा पण लीडर आहे, सुनील नावाचा मुलगा लीडर आहे. पण या समूहामध्ये सगळेजण प्रत्येक रविवारी सुनीलच्या घरी येतात चेस खेळण्यासाठी. ग्रुपचं नाव काय आहे? चेस लव्हर्स. मग सगळे विद्यार्थी मित्र सुनीलच्या घरी येतात. पण सुनीलच्या घरी बुद्धिबळाच्या म्हणजे चेसचे 3च पट आहेत खेळण्याचे. मग सुरुवातीला कोणी खेळायचं? मग 10 मुलं असतील तर मग कोण खेळणार बरं सुरुवातीला? मग यासाठी, हे ठरवण्यासाठी ते चिठ्ठ्या टाकतात. ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तो खेळेल. आणि या समूहामध्ये रश्मी नावाची एक नवीन मुलगी आली, त्यांनी तिला येऊ दिलं आणि त्या रश्मीला या ग्रुपमध्ये आल्यामुळं अजून इतर नवीन मित्र आणि मैत्रिणी मिळाले. मग हा चेस लव्हर्स नावाचा समूह आहे का कंपू आहे? समूह आहे. बरोबर. यामध्ये सर्वांना समान संधी दिल्या जातात, सगळ्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि चांगल्या सवयी शिकवल्या जातात. बघा, आता पुढचं उदाहरण आहे. एका वर्गामध्ये 4 मुलींचा समूह आहे. डिंपल नावाची मुलगी त्या समूहाची लीडर आहे. त्या 4 मुलींना वाटतं की आम्ही वर्गातल्या सर्वात सुंदर मुली आहोत, आमच्या इतकं सुंदर कुणीच नाही. मग ती डिंपल नावाची जी मुलगी असते ती ठरवत असते कोणी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, कोणी कोणता मेकअप करायचा, नेल पेंट लावायची, लिपस्टिक लावायची, हे तीच ठरवते. मग त्यांच्या ग्रुप मधली एक रुपाली नावाची मुलगी असते. तर तिला काय वाटतं की जो दुसरा ग्रुप आहे त्या ग्रुप मधल्या मुली प्रत्येक रविवारी शहरातल्या एका चांगल्या ठिकाणी फिरायला जातात. मग त्या ग्रुप मधल्या मोहिनीने तिला विचारलं होतं, तू आमच्या सोबत फिरायला येतेस का? पण रुपालीला वाटलं, मी जर मोहिनीच्या ग्रुप सोबत फिरायला गेले तर डिंपल मला ग्रुप मधून काढून टाकेल. मग तिच्या भीतीने, तिच्या धाकाने ती त्यांच्या सोबत जात नाही. मग यांचा हा समूह आहे का कंपू आहे? कंपू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता समूह आणि कंपू यामधला फरक लक्षात आलाय ना? ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या वर्गामध्ये असताना कधीही
कंपू ह्या तत्वाप्रमाणे वागायचं नाही. समूह त्यातल्या त्यात निकोप समूह या पद्धतीने वागायचा आहे. सर्वांना समान संधी द्यायची आहे, एकमेकांवर दबाव द्यायचा नाहीये, एकमेकांना चांगल्या सवयी लागण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे आणि एकमेकांशी सोबत राहून प्रगती करायची, अभ्यास करायचा आणि पुढे जायचं. समजला? अशा प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओज अजून हवे असतील तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.